नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलेलो आत्ता नेरमध्ये आणि सर्वांचा लाडका म्हणजे राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा बिंजोडचा बादशाह मथुर पण सज्ज आहे उद्याच्या पारंपरिक हिंद केसरी कोरेगावच्या मैदान गाजवण्यासाठी. चला तर मग मथुरचं नियोजन कसं केलं आहे, कशा पद्धतीने तयारी केली ते संपूर्ण जाणून घेऊयात. संपूर्ण टीम आहे आपल्या समवेत. भैया नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, मागच्या वर्षीचा हिंद केसरीचा कोरेगावचा मैदानचा गुलाल घेतलेला अजूनही आठवणी तेवढ्याच ताजेत? 2024ला पण गुलाल घेतला, 2025ला पण घेतला. ह्या वर्षी पण कोरेगावच्या ग्रामदैवत भैरवनाथाच्या आशीर्वादाने 100% गुलालाच पात्र हो. बर, 2024ला कुणासोबत पळाले? 2024ला आपण पाखऱ्याबरोबर पळालो. बर, आणि 2025ला राजा बरोबर शाखेरीच्या. त्यावेळेस आदत होता राजा. हा, राजा आदत होता आणि पाखऱ्या पण आदतच होता. बरोबर, म्हणजे दोन्ही वर्षी आदत घेऊनच पण हिंद केसरीचा गुलाल घेतला. या वर्षी म्हणजे एक जबरदस्त चान्स आहे की हॅट्रिक कुठेतरी सर्व फॅन्सची पण इच्छा आहे आणि तयारी पण तेवढ्या जोशात करून घेतली म्हणावं लागेल. 100% फॅनच्या प्रेक्षकांच्या आशीर्वादाने भैरवनाथाच्या आशीर्वादाने आपल्याला गुलाल हॅट्रिकचा भेटेल अशी मी भैरवनाथाच्या चरणी प्रार्थना करतो. कर्जतच्या मैदानात जरा थोडंसं निराशा झाली, परंतु शहापूरचं मैदान झालं तर तिथे पुन्हा एकदा कमबॅक जबरदस्त केलं मथुरनं म्हणा. शहापूरच्या मैदानात कमबॅक केलं, गाडी तिने फेर चांगलीच पळाली आणि 2 नंबर केलं. तिथं सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या पण बैलांना तिथं कमबॅक करून दाखवलंच. भैया, आता सध्या शहापूरचं मैदान झालं त्याच जोशामध्ये आणि तीच धमक तो मैदानामध्ये दाखवत होता आणि सेमीफायनलला पण जबरदस्त पळाला, त्याविषयी काय सांगत? गटाला पण चांगलाच पळाला, सेमीला तर जबरदस्तच पळाला बैल. सेमी तर बैलांना जबरदस्तच काढला आणि सेमी पात्र झाला फायनलसाठी, सेमी पास करून आणि 2 नंबरचा मानकरी ठरला शहापूर मैदानात. भव्य दिव्य असं मोठं मैदान नियोजन होतं तिथं. भैया, आता जसे जसे दिवस पुढे चाललेत असं कधीच वाटत नाही की मथुरचा कधी कमी होतोय, तो वाढतच चाललाय. वाढतच चालला आणि त्याच जोशात पळतो अजून. दुसरा आदत वयात जसा पळायचा तसाच पळतो अजून पण. बरोबर. आणि आता त्या दिवशी पण मला वाटतं अटीतटीची लढत होते. इथे कराडच्या इकडे मैदान होतं, कासेगावला मैदान होतं. सेमीला पराभव झाला परंतु एवढ्या जबरदस्तरित्या पळाला की काय बोलायला नको. सर्व प्रेक्षकांची मन जिंकली, म्हणजे एकदम 19-20 निकाल झाला. 19-20 निकाल झाला, त्यात गाडी आपली उघडी पडली. मल्हारवरची गाडी तुटली आणि मथुरवरची पण गाडी तुटली. गाड्या जर म्हणजे बरोबर असत्या तर काय ना काहीतरी 19-20 झालं असतं तिथं. आतापर्यंत जेवढी हिंद केसरीची मैदान झालीत त्या सर्व मैदानांमध्ये काय ना काहीतरी वर्चस्व आपलं स्थापन केलं त्यानं आणि वेगळं काहीतरी करून दाखवतो, इतिहास घडवतो तो. प्रत्येक इतिहास असा कुठला ठेवलाच नाही त्याच्या नावावर, त्याने इतिहास घडवायचा. सगळे इतिहास घडवून बसलाय, सगळे किताब मिळवून बसलाय. बिंजोडचा बादशाह आहे जे महाराष्ट्रातली 5 हिंद केसरी मैदानात, त्या 5 हिंद केसरी मैदानात त्याने हिंद केसरीचा किताब पटकावला. बरोबर. आतापर्यंत हिंद केसरीचा गुलाल किती झाले ते? हिंद केसरी पुसेगावचा 2 वेळा झालाय, कोरेगाव 2 वेळा झालाय, वडकीचा 1 नंबर एकदा झालाय, माळशिरस एकदा 1 नंबर झालाय आणि एवढे झाले गुलाल. बरोबर. उद्याच्या मैदानाची तयारी कशा पद्धतीने करून घेतली? काय 1 नंबर तयारी झालेली आहे सगळी बैलाची, म्हणजे प्रत्येक मैदानाला करतो तीच तयारी आहे, त्यात काय बदल नसतोय. बैल पूर्ण फ्रेश मध्ये जोशात आहे पूर्ण. बर, कुणासोबत केलं नियोजन, कसं काय? नियोजन आता अख्ख्या महाराष्ट्राला माहितीच झालेलं आहे. दादानी पण मिलिंद शेट्टी पण सांगितलं, पायरा उघडच केलाय. आपला बिंजोडचा बादशाह दोन्ही पण भुंगा आणि मथुर पाळणार आहे उद्या. भैया, ही जोडी यापूर्वी पळालेली का बिंजोडला किंवा 3 फेऱ्याच्या मैदान? नाही पळाली, पहिल्यांदाच उद्या पाळणार आहे. बर, काय थरार असणार उद्याचा ते सांगा, कारण पहिल्यांदाच ही जोडी पळते आणि बरेच प्रेक्षकांची इच्छा होती ही जोडी पळावी आणि भरपूर कमेंट सुद्धा येत होत्या की ही जोडी पळावी. आज उद्या प्रेक्षकांची इच्छा पूर्ण. मी सर्वप्रथम आधी तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुम्ही जे असं नंदीला कमेंट करताना, कुठल्याही नंदीला, मग कोणाचा पण नंदी असू द्या, बकासूर असू द्या, भुंगा असू द्या, सैराट असू द्या, मथुर असू द्या, कुठलाही मराठला नंदी असू द्या, जे तुम्ही कमेंट वाईट करताना बैलांना त्या कमेंट थांबवा. विरोधक तुम्ही तुमचे आहे, आम्ही बैलवाले कुठले विरोधक नाही. आम्ही आज विरोधात पळाल तर उद्या पायऱ्यात पळतो. कुठला बैल महाराजला राहिला मथुर बरोबर पळायचा, बकासूर पळाला, आता उद्या भुंगा आहे. सगळे नंदी एकमेकाच्या गाड्यात पळतात कारण की आम्हाला एकत्र पळायचे, आम्हाला हे बैलगाडी क्षेत्र पुढे न्यायचे. त्यासाठी तुम्ही जे कमेंट देताना, जे कमेंट देणार असते त्यांनी फक्त विचारपूर्वक कमेंट द्यावं. कुठल्याही नंदीला वाईट तुम्ही समजून. कुठेतरी कमेंटमुळे थोडेफार म्हणजे
बैलगाडी मालकांच्यात काय नसते, परंतु कुठेतरी थोडेसे म्हणजे हा, हे कमेंटमुळे वादाची ठिणगी निर्माण होते. पण मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना मी सांगू इच्छितो की सगळे बैल मालक एक आहेत. आज तुम्ही शर्यत झाले की मथुरला काहीतरी वेगळं कमेंट करणार, भुंगाला करणार, बकासूरला करणार. अरे पण मित्रांनो, हे सगळे नंदी आम्ही एकत्र पळावतो. एकत्र पळवण्याचं आमचं खूप धडपड असते की नंदी एकत्र पळावेत. बरोबर. त्या दिवशी शंभूनं प्रथम क्रमांक केला. शंभू आता आमचा घरचाच बैल आहे. आकाशराव त्याचे आमचे भरपूर जवळ संबंध आहेत. दोन्ही मैदान, थारच्या मैदानाला पण तुम्ही बघितलं आणि परवा शहापूरच्या मैदानाला बोल टॉप स्पीड लावतोय शंभू पण. आणि आता तो जिद्दीतच पळतोय शंभू. आणि 100% मालकासाठी पळतोय. आमच्या आकाश भाऊला पैरे देत नव्हते. आता आकाश भाऊच्या पाठी अख्खा महाराष्ट्र आहे. म्हणजे वेळ ही प्रत्येकाची येते. त्या दिवशी दोघं पण एका चकड्यावर होते, दादा आणि राहुल दादा आणि आकाशराव दादा. तेच मैत्रीचे संबंध आहेत ना. आकाशरावची गाडीने 1 नंबर केला आणि मथुरने 2 नंबर केला. पण पहिल्यांदा दादा मथुरकडे न येता काशीच्या गाडीवर गेला आणि छकड्यात उभं राहून दोघांनी जल्लोष केला. बरोबर. मिलिंद शेट असते तर अजून जल्लोष झाला असता. आणि एक उद्या भयान गर्दी असणार आहे या जोडी पाठीमाग. दोन्ही पण बैलाचे भरपूर आहेत. पण सगळ्या फॅनना विनंती असेल की जास्त जोशात काय कालवा करू नका. सगळेच नंदी जे पळायणार सगळेच आपले आहेत. सगळ्या नंदींवर तुमचं प्रेम राहू द्या, एवढंच मी सांगेन. भैया, सुट्टीला कायम तुम्ही असताय, मी पाहतो काय ना काहीतरी तुम्हाला म्हणजे लागतेच पृथ्वी. काय म्हणजे पब्लिक जास्त मागवून राहिले की बैल जास्तच गरम होतो. बरं, आपलं बैल धरायचा, पट्टी बघायची, झेंडा बघायचा, बैल कसा उभा, म्हणजे लय अवघड काम आहे सुट्टीचं. आणि मथुर लय गरम बैल आहे बेकार सुट्टीला. कारण कसा थांबवतो आमच्या माहित आहे. मी गौरव, आमचा टकुनाना, संकेत, जय, कसा आम्ही 5-6 जण बट्ट्यात असतोय. काय चॅलेंज असते म्हणजे सुट्टी मेकर? सगळ्यात महत्वाचं म्हणजे मैदानात सगळ्यात महत्वाची सुट्टी असते. बरोबर. सुट्टी गाडीची व्यवस्थित झाली की काही अडचण येत नाही. पण त्यातून पण जरा गरम असल्यामुळे करतो जरा रागीटपणा, पण होतो प्रॉब्लेम सगळा सॉल्व्ह. एक प्रकारे आत्ता सध्या उद्या जे मैदान होते कोरेगावचं हिंद केसरी, त्या मैदानासंदर्भात काय सांगाल? कारण एक प्रकारे तुम्ही पण बघताय, भरपूर वर्षाचा अनुभव आहे. किती वर्षापासून पाहत आलाय तुम्ही हे मैदान? मी जवळजवळ मला तर वाटतं 25 ते 26 वर्ष झालं कोरेगावचं मैदान बघतोय. आणि जुनं पारंपरिक हिंद केसरी, मानाचं हिंद केसरी मैदान, जी महाराष्ट्रातली 5 आहे त्यातलं एक ही मानाचं हिंद केसरी मैदान आहे कोरेगावचं. आणि सलग 2 वर्ष मथुर 2024-25 तीन नंबर केलाय. आणि आमचे कोरेगावचे शिवसेनेचे दिनेशप्पा बर्गे आहेत, त्यांचं दरवर्षी 3 नंबरचं सौजन्य असतंय डाहलीचं, की 2 वर्ष डाला आम्ही दिनेशप्पांची आमच्या घरी आहे. तुमच्या एका गँग मेंबरची आज वाढदिवस पण आहे, काय नाव काय त्यांचं? दीपक गाडगे, टकुनाना म्हणतो आम्ही त्यांना. आणलाय केक वगैरे कापूया तुमच्या सर्व मथुर प्रेमींतर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक धन्यवाद. नमस्ते. मैदानावर जास्त गोठ्यावर जास्त असतं बाला सांभाळ. माझं नाव राज भोसले. काय तुझं काय नातं? काय बैलाचं माझं नातं लय जवळचं नातं आहे, ते सांगता येणार नाही एवढं नातं आहे बैलाचं माझं. बैल इथं गोट्यावर सगळ्यांना मारतो, पण बैल मला, साहिलला, आमच्या दोघांना बैल मारत नाही. बैल मांडीव झोपतो आमच्या दोघांचा. थोडा जीव तुम्ही पण लावलाय आणि तेवढा मथुर पण तुमच्यावरती प्रेम. बैल मैदानात जर पळून आला ना तर इथं बैल सगळ्यांना मारतो, पण आमच्या दोघांना बैल मारत नाही अजिबात. टाप बीप घालताना बैल शांत उभा राहतो, बाकी मैदानात सगळ्यांनाच मारतो. आता काय उद्याच्या जोडी संदर्भात? उद्याचा असा क्षण असणार आहे की सर्व प्रेक्षकांच्या आवडीचा क्षण असणार आहे. उद्या महाराष्ट्रातील येऊन जोडी पाहणार आहे भुंगान मथुर. सर्वांनी सहकार्य करावं एवढीच अपेक्षा. समीर भाई, जास्त वेळ नाही घेत आता. एक उद्या काय एक्सपेक्टेशन असेल मथुरकडनं, म्हणजे काय वाटते तो संपूर्ण टीमला, की मथुरनं नाराज कधीच करत नाही तो, पण इच्छा उद्या काय असणार आहे? इच्छा हॅट्रिक, गुलाल भेटावं एवढीच भैरवनाथाच्या आशीर्वादानं. माझी वैयक्तिक इच्छा आहे भैरवनाथाचा गुलाल आमच्या मथुरला लागावा. बैल आहे काय, मग भरपूर प्रेम आहे त्याच्यावरती. माझी वैयक्तिक इच्छा आहे उद्या या जोडीने 1 नंबर 100% गुलालाच पात्र हो आपण, भैरवनाथाचा आशीर्वाद आणि 1 नंबर करावा अशी वैयक्तिक इच्छा. आणि बैलाच्या कपाळाला भैरवनाथाचा गुलाल लागावा, हॅट्रिक व्हावं एवढीच भैरवनाथाच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद दादा, आपल्या वेळ दिल्याबद्दल. संपूर्ण टीम आहे. गौरव दादा पण आलाय, तो येत नाही कॅमेरा, तो आहे तिथे, बोलत नाही कधी. गौरव दादा पूर्ण जोश मध्ये याला पळून
मित्रांनो संपूर्ण टीम आहे ती. आज आमचा टकुनाना दीपक गाडगेवर टकुनाना आहे म्हणतो त्याला. ज्या वेळेस 3 फेऱ्याचं मैदान असतं त्यावेळेस माझ्यासोबत बैल सोडा असतो खंबीरपणे. टकुनाना पाठीमाग असला की मला पुढे बैल धरा कायच वाटत नाही. आज टकुनानाचा बड्डे आहे. मथुरच्या फॅन फॉलोअर्स, दादाची टीम, आमची दादातर्फे, आमच्या सर्व टीमतर्फे, तुमच्या सर्व यूट्यूबच्या माध्यमातून टकुनाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचं नाव नाही अजून ठेवलं लवकर. बरेचसे कमेंट आलेल्या खाली त्यामुळे हां, ठेवलं लवकर अजून त्याचं नाव चांगल्यापैकी. चालेल. दादा येणार आहेत तू. हो, दादा येणार आहे उद्या डायरेक्ट मैदानात येईल. शुभेच्छा तुम्हाला आणि टकुनाना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.